नमस्कार, समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत झटपट होणारे तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने रवा आप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात पहिले मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। आप्पे बनवण्यासाठी कोणताही रवा तुम्ही वापरू शकता। तर अशा पद्धतीने मी इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी छोटी वाटी मी दही घेतलेला आहे। दही पण आंबट आहे। जर तुम्हाला दही आंबट नसेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। तर अशा पद्धतीचं मी दही आणि रवा मी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक असा करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे। कसलंही पाणी मी वापरलेलं नाही, पण आता थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा छान असं फेटून घेणार आहे। मिक्सरमध्ये बारीक करताना मी कसलंही पाण्याचा वापर केलेला नाही। आता मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि परत एकदा छान फेटून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जसं भज्याला पीठ बनवतात तशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचं परफेक्ट असं पीठ आपलं बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता ह्याला 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे। आता वरती झाकण ठेवायचं आहे आणि रवा फुलण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपला रवा किती मस्त असा फुललेला आहे। त्यानंतर 1 कांदा मी असा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे। त्यानंतर 1 टोमॅटो बारीक असं कट करून टाकलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या टाकून घेऊ शकतात। तर त्यानंतर आपल्याला हे भाज्या टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे सर्व छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला मस्त असं त्याला फोडणीचा तडका द्यायचा आहे। तर इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे, कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। फोडणी टाकल्याच्यानंतर परत एकदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे आपलं पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपलं पीठ हे झालेलं आहे। आता मी यामध्ये पाव चम्मच खायचा सोडा टाकून घेतलेला आहे। आता खायचा सोडा टाकल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला छान ते फेटून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती मस्त असं आपलं पीठ। तर अशा पद्धतीने परफेक्ट असं आपलं आप्पेचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आप्पे पात्र गॅसवरती मी ठेवलेलं आहे। आप्पे पात्र मस्त छान असं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आप्पे खाली चिटकणार नाही। त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लावूनच घ्यायचं आहे। त्यानंतर आप्पे पात्र गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला हे आप्पे मस्त गोल गोल आकाराचे बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी पूर्ण आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला मस्त फुलले जातील। तर त्यासाठी आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी। तर बघू शकता किती मस्त असे आपले आप्पे फुललेले आहेत। आता हे आप्पे आपल्याला आलटून पलटून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी एक एक करून पूर्ण आप्पे असे आलटून पलटून घेतलेले आहेत। तर अशा त्यानंतर आपल्याला वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। पूर्णपणे आपल्याला आप्पे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने त्यानंतर आता हे आप्पे सर्व मी आलटून पलटून घेतलेले आहेत। त्यावरती थोडे थोडे तेल टाकून मी मस्त असे भाजून घेणार आहे। दोन्ही बाजूने आपल्याला आप्पे मस्त भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर तर बघू शकता किती मस्त दोन्ही साईडनं आपले आप्पे भाजलेले आहेत। तर अशा पद्धतीने आजपर्यंत हे आपले आप्पे मस्त असे झालेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अशा पद्धतीची आप्पेची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि साध्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।